नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुणे पोलीस तुमचं स्वागत करतो कॉप्स ज्ञान या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जीके व मराठीचे IMP प्रश्न पाहणार आहोत। आपण एका प्रश्नावरून अनेक प्रश्नांची तयारी करणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर ब्राह्मो समाजाचे संस्थापक हे राजा राममोहन रॉय हे होते। तुम्हाला प्रश्न येईल, ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828 या दिवशी ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली आहे। तसेच राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक तसेच प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून ओळखले जाते। IMP प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो। तसेच राजा राममोहन रॉय यांचे कार्य काय आहेत? 1822 साली अँग्लो हिंदी कॉलेज या कॉलेजची स्थापना कोलकाता या ठिकाणी केली। तसेच 1826 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली। कुठे केली? तर कोलकाता या ठिकाणी 1826 साली वेदांत कॉलेजची स्थापना केली। IMP प्रश्न आहे। व 1815 साली आत्मीय सभेची स्थापना देखील कोलकाता या ठिकाणी केलेली आहे। तसेच 1821 साली संवाद कौमुदी हे पाक्षिक देखील सुरू केले आहे। हा IMP प्रश्न आहे मित्रांनो। 1821 साली संवाद कौमुदी हे पाक्षिक सुरू केलेले आहे। तुम्हाला प्रश्न येईल, संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे, राजा राममोहन रॉय यांनी 1821 साली संवाद कौमुदी हे पाक्षिक सुरू केलेले आहे। 1829 साली राजा राममोहन रॉय यांनी सतीबंदी कायदा संमत केला। कोणाच्या काळात केला? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळात सतीबंदी कायदा संमत केलेला आहे। कोणी केला? तर राजा राममोहन रॉय यांनी केलेला आहे। तसेच IMP प्रश्न आहे, हा देखील प्रश्न पोलीस भरतीला अनेक वेळा विचारला गेलेला आहे। अकबर शाह दुसरा यांची पेन्शन सुरू व्हावी म्हणून राजा राममोहन रॉय यांनी लंडन येथे प्रयत्न केलेले होते। तसेच अकबर शाह दुसरा यांनी राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी दिलेली आहे। तुम्हाला प्रश्न येईल, राजा ही पदवी राजा राममोहन रॉय यांना कोणी दिली? तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे, अकबर शाह दुसरा यांनी राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 IMP प्रश्न आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य आहे? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये नागझिरा हे अभयारण्य आहे। तसेच ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर चंद्रपूर। पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर। कर्नाडा पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर रायगड। तानसा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। तसेच जायकवाडी पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे। तसेच कुठे आहे? अकोला येथे। कोयना अभयारण्य कुठे आहे? सातारा येथे। कळसुबाई अभयारण्य अहमदनगर येथे आहे। हे सर्व प्रश्न IMP आहेत मित्रांनो, व्यवस्थित लक्षात ठेवा। वारंवार प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात। प्रश्न क्रमांक 3 काय आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। प्रश्न क्रमांक 4 काय आहे, पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव असतात। प्रश्न क्रमांक 5 तैनाती फौजेची स्थापना कोणी केली? IMP प्रश्न आहे। तर लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजेची स्थापना केलेली आहे। IMP प्रश्न आहे मित्रांनो, सर्व प्रश्न आपण IMP घेत आहोत, म्हणून व्हिडिओ नक्की चांगल्या पद्धतीने बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये या प्रश्नांचा फायदा होईल। तर प्रश्न क्रमांक 6 काय आहे, मूळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर मूळदूस हा जो रोग आहे तो ड जीवनसत्वाच्या अभावी होतो। सत्वाच्या अभावी रातांधळेपणा, ब जीवनसत्वाअभावी बेरोबेरी हा रोग होतो, क जीवनसत्वाअभावी स्कर्वी हा रोग होतो। हा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो। वारंवार प्रश्न विचारले जातात, याच टॉपिक वरती फक्त प्रश्न विचारले जातात, दुसऱ्या टॉपिक वरती जास्त प्रश्न विचारले जात नाही, म्हणून हा प्रश्न व्यवस्थित पाठ करून घ्या तुम्ही। क्रमांक 7 काय आहे, शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? तर शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत। शब्दाच्या एकूण 8 जाती कोणत्या आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहेत। प्रश्न क्रमांक 8 काय आहे, कवी अधिक ईश्वर या शब्दाची स्वर संधी कोणती? तर स्वर संधी कवी अधिक ईश्वर। स्वर संधी का सांगितली मित्रांनो, तुम्ही कवीश्वरची फोड केली तर व च्या नंतर ई आहे,
प्लस इथे ई आहे, हे दोघं स्वर आहेत म्हणून याला स्वर संधी नाव दिलेलं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 काय आहे, म हे काय आहे? तर म हे एक अनुनासिक आहे. तर अनुनासिक एकूण 5 आहेत. ड, न, 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 म हे एकूण 5 अनुनासिक आहेत. तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर सांगायचे. एकूण कठोर व्यंजने किती आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. काय आहे, पिसू या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर पिसू या शब्दाचे अनेक वचन विचारले आहे. तर पिसू या शब्दाचे अनेक वचन पिसवा असे होते. प्रश्न क्रमांक 11 काय आहे, दास या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते? दास या शब्दाचे स्त्रीलिंग रूप दासी असे होते. प्रश्न क्रमांक 12 काय आहे, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर मुलांच्या आवडीनुसार त्यांना क्षेत्र निवडायचे स्वातंत्र्य आहे. तर अधोरेखित केलेले शब्द कोणते आहे? मुलांच्या. तर शेवटी कोणता प्रत्यय लागलेला आहे? च्या. तर षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? चा, ची, चे, च्या. म्हणून हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय या शब्दाला लागलेला आहे. तसेच तृतीय विभक्तीचे प्रत्यय कोणते? ने, सी, ई, ही. तसेच सप्तमीचे प्रत्यय कोणते आहेत? त, ई, आ. हे विभक्तीचे प्रत्यय आहेत. तुम्ही मला तृतीय व चतुर्थी या दोघांचे प्रत्यय कोणते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 13 काय आहे, मनीषा निबंध लिहिते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर हे सकर्मक क्रियापद आहे. सकर्मक क्रियापद ओळखताना कर्त्याला ने प्रत्यय लावून जर क्रियापदाला ला, लो, लिहिले हे प्रत्यय लागत असतील तर त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. आता मनीषा, मनीषाने निबंध लिहिले, निबंध लिहिले. शेवटी क्रियापदाला ले प्रत्यय लागला म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केले जातील, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल. तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14 काय आहे, जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर ज्या वाक्यामध्ये मित्रांनो जे ते हे शब्द दिसले ते वाक्य मिश्र वाक्य असतात आणि संयुक्त वाक्य जोडताना आणि व असे शब्द वापरले जातात. संयुक्त वाक्यात 2 वाक्य जोडले जातात म्हणून त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. आणि मिश्र वाक्य ओळखताना जे ते हे प्रत्यय आले तर हे मिश्र वाक्य असते. तुम्हाला जर मराठीचे टॉपिक वाईज व्हिडिओ पाहिजे असतील मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण टॉपिक वाईज मराठीचे आपण व्हिडिओ बनवू व तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 15 काय आहे, खालील विराम चिन्हापैकी अर्धविरामाचे चिन्ह कोणते? तर अर्धविरामाचे चिन्ह हे आहे एक टिंब प्लस उकार. तसेच 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये प्रश्न चिन्ह आहे, 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे व 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये अपूर्ण विरामाचे चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 16 काय आहे, होठात एक आणि पोटात एक या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ होतो मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे असा या म्हणीचा अर्थ होतो. IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17 काय आहे, खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. त्या झाडाखाली एक नंदीबैल बसला होता. शब्दयोगी अव्यय ओळखताना ज्या शब्दाला प्रत्यय जोडला जातो तो शब्दयोगी अव्यय असतो. तर झाडाखाली, झाडाखाली याला खाली प्रत्यय लागलेला आहे म्हणून हे या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 खाली. प्रश्न क्रमांक 18 काय आहे, अकलेचा खंदक या वाक्य प्रचाराचा अर्थ काय? तर अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख माणूस असा याचे उत्तर होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आपण लवकरच मॅथ प्लस बुद्धिमत्ता याची व्हिडिओ सिरीज किंवा प्रश्नांची सिरीज टॉपिक वाईज चालू करणार आहोत, बेसिक पासून हाय लेवल पर्यंत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल. म्हणून तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे, गोरगरीब मुलांचा या व्हिडिओचा फायदा व्हावा व
कोणाचा एखादा गोरगरीब मुलगा नोकरीला लागावा हीच माझी इच्छा आहे. म्हणून तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले जाते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.